बांगलादेशमध्ये दीपूचंद्र दास नावाच्या एका लेबर वर्कर हिंदू तरुणाची हत्या झाली. निर्ममतेने हत्या. अर्धमेल्या अवस्थेत त्याला एका चौकामध्ये ओढत आणलं गेलं आणि जाळून टाकलं. काय कारण बरं? तो फक्त एवढंच म्हणला होता, बांगलादेशमध्ये भरपूर अत्याचार चालू होते हिंदूवर, तर तो म्हणाला की सगळे धर्म समान आहेत, आपण एक राहिलं पाहिजे, एवढंच म्हणला. हिंदुत्ववादी नव्हता तो. सेक्युलरिझम त्याच्या शब्दामध्ये झळकत होतं. सर्व धर्म समान आहेत ह्या विचारधारेचा होता. गारमेंटमध्ये काम करणाऱ्या त्या बिचाऱ्याला पोलीस संरक्षणात असताना ओढत आणलं गेलं आणि ओढत आणून एका चौकामध्ये फरफटत मारून अर्धमेलं केलं. हो, अर्धमेलं करून एका झाडाला लटकविलं आणि लटकविल्यानंतर त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळण्यात आलं. आणि जाळल्यानंतर त्यानंतर जे नारे दिले गेले ते ऐका, हो ऐका, ते नारे ऐका. आणि त्यामध्ये व्हिडिओ काढणारे ते लहान पोर आहे बघा, लहान पोरांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे लोक, हजारो लोकांचा समुदाय त्या दीपूचंद्र दासची हेटाळणी करत नारे देत अल्लाहू अकबरचे नारे देत ते व्हिडिओ काढून त्या बिचाऱ्याचं अंत करीत होते. तरी आपण शांतच. हे बांगलादेशमध्ये घडलं आहे. हे बांगलादेशमधले हिंदूवर आहे. आपण लांब आहेत ही विचारधारा सोडा. किमान आर्थिक बहिष्कार हे शस्त्र वापरा. आज या सगळ्या गोष्टीवर आर्थिक बहिष्कार हेच शस्त्र आहे. कारण ही मंडळी पॅलेस्टाईनला, गाजाला काही झालं की इकडं मोर्चे काढतात, त्यावेळेस त्यांचा भाव दिसतो, बंधू दिसतो. पण आज बांगलादेशमध्ये होतं आहे तर ते हे म्हणतात आम्ही त्याच्यातले नाहीत, आम्ही नाहीत तसले. आणि आपलेच काही बाटके म्हणतात नाही सगळेच तसले असतात. काय नाही रे, माणुसकीच्या दृष्टीने तरी बघा, माणुसकीच्या दृष्टीने तरी बघा रे. हां, तुम्ही म्हणतात ना धर्म नसतो, हे नसतं, ते नका मानू, पण माणुसकीच्या दृष्टीने बघा. दीपूचंद्र दासने काय बोलला होता? फक्त म्हणला होता सर्व धर्म समान आहेत, आपण एकच. आणि एवढी क्रूरतेने हत्या, ईशबंदी, ईश निंदा काय कायदा आहे तो, त्याच्यानुसार त्याला मारण्यात आले. हो, आणि कोणतीही मराठी मीडिया बोलायला तयार नाही. बोटावर मोजणे इतके 4-5 तरुण यूट्यूब चालवतात, त्यांनीच फक्त हा विषय मराठी भाषेतून मांडला आहे. आपण शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आहोत. हो, त्या मराठी भाषेचे गोडवे गाणारे आपण आहोत. त्या मराठीतून पण हे जाऊ द्या. दीपूचंद्र दास सारखे कितीतरी तरुण आज बांगलादेशमधून नष्ट होत आहेत. त्या बांगलादेशला निर्माण करणारा आपलाच भारत होता आणि तेच आपल्या आज बोकांडी बसत आहेत. 7 राज्य काबीज करायचे म्हणत आहेत आपल्या भारतातले. कुठपर्यंत सहन करणार? हे कोणीतरी मांडलं पाहिजे. हे गेलं पाहिजे आपल्या समाजापर्यंत, गेलंच पाहिजे. फक्त राजकारण, बांध कोरायकोरी, पक्षीय दलदल एवढंच नाही झालं पाहिजे. हो, तरुणांना हे पण कळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण सशक्तपणे आवाज उठवला पाहिजे. फक्त मोदी सरकार असून भागणार नाही. मोदींना हे बघायला लागणार आहे. मोदी फक्त तुम्ही 300-400-400च्या पार जाणार ह्याच्यामुळं आम्ही तुम्हाला मतदान करीत नाहीत, तर जगातला सगळा हिंदू, सगळ्या मानवता राहिली पाहिजे यासाठी बघा. हा हिंदू म्हणून बघू नका तुम्ही दीपूचंद्र दासकडं, तुम्ही एक माणुसकीच्या दृष्टीने बघा. आज मानवाधिकारी कार्यकर्ते कुठे येणार नाही तो, आज कुणी येणार नाही, आज मीडिया नाही येणार, आज कुणी नाही येणार. हिंदूच्या जीवनाचं काय मूल आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घ्या. एखादा हिंदू मरतो त्यावेळेस काय होतं, पण तोच जर एक शांतीदूत असता तर आज जनाजी निघले असते इकडं आपल्या बीडमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. हे दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज स्वीकारायचे असतील तर सगळे स्वीकारा, अर्धवट स्वीकारू नका. धर्मवीर संभाजी महाराजांनी मरेपर्यंत धर्म सांभाळला आणि तो धर्म सांभाळून ते मेले. आजही ते जिवंत आहेत. त्यांनी जे लिहिलं तेच तसं वागले. त्यामुळं शिवाजी महाराज, संभाजी महाराज, माता अहिल्यादेवी, राणा प्रताप आणि आपल्या क्रांतिकारकांच्या आहुत्या व्यर्थ न जाण्यासाठी आपण हे विषय मांडले पाहिजेत. हे विषय एकमेकांना सांगितले पाहिजेत. गोरगरीब घराण्यातला तो दीपूचंद्र दास उद्या आपल्या गावातला असू नये, आपल्या घरातला असू नये, एवढीच एक इच्छा आहे की आपला असू नये, कुणीच असू नये. त्याची हत्या आपल्याला मसाजोगचे सरपंच संतोषनाथ देशमुखांची हत्या अजूनही हे लावते. ती हत्या काय हो, बघा ना. देशमुखांची हत्या झाली तर आपण आजही ते लक्षात आणून रडतोयत, संवेदनशील आहेत आपण. पण आज दीपूचंद्र दास हा संतोषांनाच आहे आपला. त्यामुळं बांधवांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्या दीपूचंद्र दासच्या आत्म्यास सद्गती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. हर हर महादेव.